नागपुर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की संघ प्रार्थना की ध्वनि चित्रफीत का भव्य लोकार्पण आज हुआ है। इस अवसर पर परम पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहन जी भागवत ने लोकार्पण कर अपने विचार साझा किए हैं। नागपुर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की प्रार्थना का ध्वनि चित्रफीत लोकार्पण आज व्यास सभागृह डॉक्टर हेडगेवार स्मृति भवन रेशीम बाग में आयोजित किया गया। कार्यक्रम की शुरुआत अतिथियों का स्वागत और मंच पर बुलाने के साथ हुई। इसके बाद कार्यक्रम के निर्माता सिद्धार्थ चिरोले और इंद्रनील चितले ने सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत का स्वागत किया। इसके पश्चात राहुल रानडे और हरीश भीमानी ने प्रार्थना के महत्व पर अपने विचार प्रस्तुत किए। अनेक गणमान्य व्यक्तियों ने प्रार्थना के भाव और उसके संदेश पर प्रकाश डाला। सरसंघचालक मोहन भागवत ने संघ प्रार्थना के महत्व पर अपने विचार व्यक्त करते हुए कहा कि यह संघ का सामूहिक संकल्प है और स्वयंसेवक प्रतिदिन इसका उच्चारण करते हैं। उन्होंने बताया कि प्रार्थना भारत माता के लिए समर्पण और ईश्वर से मार्गदर्शन प्राप्त करने का माध्यम है। वर्षों से आज तक स्वयंसेवक इस प्रार्थना का पालन कर रहे हैं और इसके माध्यम से अनुशासन, समर्पण और समाज सेवा की भावना का विकास होता है। शब्द, अर्थ आणि भाव या तिन्हीला अनुरूप संगीत हे योग जुळून फार कमी वेळा येतात। पहिल्यांदा जेव्हा हा ट्रॅक ऐकला तेव्हा लगेच माझ्या मनात असं आलं की प्रार्थनेला जर लंडन फेअर हार्मोनिकनी काही वाजवून द्यायची असेल संगत तर हाच ट्रॅक योग्य आहे। त्याचा जो संकल्प दृढतेचा भाव आहे आणि त्याच्यात ती भक्ती, समर्पण, प्रेम आहे ते जी स्वरयोजना आहे त्यातून पूर्णपणे व्यक्त होतं। नुसता ट्रॅक जरी तुम्ही ऐकाल तरी तुम्हाला त्या वातावरणात तो ट्रॅक घेऊन जातो आणि त्याच्यामुळे लगेच करा असं म्हटलं मी। ठीक आहे, ते इंग्लंडच्या भूमीवर भारतमातेची प्रार्थना होते वगैरे हे हा बोनस आहे त्याच्यात। पण मुख्य गोष्ट आहे की शब्द, अर्थ, भाव आणि सूर यांचं एक समन्वयाचं असं रसायन झालेलं आहे आणि त्यामुळे निश्चित याचा जितका प्रचार प्रसार होईल तितके नवीन लोक संघाकडे आकर्षित होतील। शब्दांचं संगीताचं हे सामर्थ्य आहे। शब्द भाषणातून शब्द कळतात, अर्थ कळतो, मग चिंतन होतं आणि मग ते मनात जातं। संगीतातून जेव्हा शब्द येतात तेव्हा हा चिंतनाचा भाग राहत नाही मध्ये। कानातून बुद्धीत, बुद्धीतून मनात, ह्याच्याऐवजी कानातून सरळ मनात असा शब्दांच्या अर्थाचा, भावाचा प्रवास होतो। त्याच्यामुळे गीत परिणामकारक असतात, जास्त परिणामकारक असतात। सांघिक गीत आणखी परिणामकारक असतात। मला हे माहिती आहे की कपडे वाळत घालताना आमचे एक प्रचारक एक गीत गुणगुणत होते। एक कॉलेज विद्यार्थी दुपारच्या वेळेला कार्यालयात त्याच्या कानावर शब्द पडले आणि त्यामुळे त्याचा जो विचार सुरू झाला तो आजीवन संघाचा प्रचारक म्हणून झाला। हे मला माहिती आहे। अशी पुष्कळ उदाहरणं आहेत। संघात आम्ही जेव्हा हे गातो, प्रार्थना गातो, गीत गातो तेव्हा गाणारे हे मनापासून गात असतात। ते सगळे गाणारे नसतात। त्यांच्या सगळ्यांच्या मिळून गाण्यामुळे एकाने गायलेले जे सुरातलं गायन आहे ते पसरते इकडे तिकडे आणि कधी कधी काय गातायत असंही वाटतं। परंतु जो गाणार असतो तो आपल्या ओबडधोबड गळ्यानी, ओबडधोबड सुरांनी आपलं मन एकवटून त्या भावाशी एकरूप होऊन गातो, त्याचे परिणाम होतात आणि त्याच्यामुळे हा सगळा समन्वय या ठिकाणी जो एकत्र आलेला आहे त्याच्यामुळे हा परिणाम रेकॉर्डिंग निश्चितपणे साधेल असं मला वाटतं। आणि म्हणून या उपक्रमाशी जुळलेल्या सगळ्यांना संघाची प्रार्थना संघाने न म्हणता हे घेऊन चालले आहेत समाजात, म्हणून संघातर्फे मी धन्यवाद देतो। कार्यक्रम का आभार प्रदर्शन निर्माता इंद्रनील चितले ने किया। इस अवसर पर सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन ने प्रार्थना को स्वरबद्ध कर प्रस्तुत किया। ध्वनि चित्रपीठ के माध्यम से संघ प्रार्थना का संदेश समाज तक पहुंचाने का यह विशेष प्रयास सराहा गया और इसे संघ के मूल्यों को जनमानस तक पहुंचाने में महत्वपूर्ण उपलब्धियां बताया गया।